श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला, लेखक क्रमांक 102। सौर्य शक्ती आणि दत्तावतार। सवितृकाठक चयन पुण्यफला, भारद्वाज ऋषिगोत्र संभवा। श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा सविता म्हणजे सौर म्हणजे सूर्य म्हणजेच सवितृ संबंधित आहे। त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी पीठिकापुरात सावितृकाठक चयन म्हणजे सौर यज्ञ केला। हा यज्ञ काही वर्ष सुरू होता। हा यज्ञ इतका प्रचंड होता की यज्ञातील विभूतीच्या टेकड्या निर्माण झाल्या होत्या। साहजिकच हा प्रचंड यज्ञ सोहळा पिठापूर गावात पार पडणे शक्य नव्हते। तर या यज्ञाचं स्थळ म्हणजे विद्यमान सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज आश्रमाची भूमी। म्हणून बाबा म्हणत की यह भूमी हिमालय से पवित्र है। विजयादशमी 2008 रोजी बाबा अचानक या स्थळावर आले व म्हणाले, यह मेरा घर है। एका उघड्या शेतमाळास कोण सामान्य माणूस माझं घर म्हणू शकतो का? ब्रह्मज्ञानी की बात ब्रह्मज्ञानी ही जाने, असं नानकदेव यासाठीच म्हणतात। आपण डोकं चालवायचं नाही, फक्त फॉलो करायचं, आज्ञा पालन करायचं। भारद्वाज महर्षींच्या या यज्ञात पूर्णाहुती स्वीकारायला साक्षात दत्तप्रभू यज्ञात अवतरले। तेव्हा भारद्वाज महर्षींना आशीर्वाद देत दत्तप्रभू म्हणाले, मी माझा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ तुझ्या भारद्वाज गोत्रात पिठापुरात घेणार आहे। असं हे सूर्य आणि श्रीपाद नातं फक्त श्रीपादांच्या पिठापुरात अवतरण्यापर्यंतच सीमित नव्हतं। श्रीपाद जसं सौर मंडळातून आले तसेच 1350 साली गुरुद्वादशीला शंकर भट्टांसमक्ष माध्यानीच्या सूर्यात विलीन झाले। श्रीपादांनी पिठापूर सोडल्यावर ते काशी, प्रयाग, बद्रीक्षेत्र, नेपाळ, गोकर्ण, महाबळेश्वर येथे वास्तव्य करून श्रीशैल्य येथे 4 महिने होते। या काळात श्रीपाद वारंवार हिरण्यलोकात जाऊन येत। एवढंच नाही तर श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रातील योगीजनांनाही सोबत घेऊन जात। त्यातील काही योग्यांना श्रीपादांनी सप्तर्षी समूहात देखील स्थानापन्न केले। श्रीपाद श्रीशैल्याहून भीमा कृष्णा निवृत्ती संगमावरून कुरोपूर क्षेत्रात आल्यावर सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता कन्यकांबा, त्यांचे यजमान नगरेश्वर स्वामी, बंधुराज विरूपाक्ष, व्यंकटेश्वर बालाजी, गणपती देवलोक सूर्यातून येऊन कृष्णाकाठी प्रकटत। काही प्रसंगी पळणी स्वामी देखील हा सर्व सोहळा पाहायला हजर होते। आता वळूयात दी ग्रेट बापनाचार्यांकडे। श्रीपाद आज्ञेनुसार बापनाचार्यांनी श्रीशैल्य मल्लिकार्जुन, गोकर्ण महाबळेश्वर आणि पिठापूर पादगया क्षेत्रात कुक्कुटेश्वर शिवलिंगात सौर शक्तिपात केला आहे। या सर्व बाबी श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथात जागोजागी नमूद आहेत। आजोबा बापनाचार्य व पितामह अप्पलराज तर रोज अग्निकुंडात उतरून वैश्वदेव करत। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हे तर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ। बाबांना सूर्योदय व्हायची खूपच घाई असे। त्यांना सूर्य कधी उगवतो याची तगमग असे। पहाटे रूमचं दार वारंवार उघडायला लावून पूर्व क्षितिजाकडे डोकावून पाहात व दिन उगा क्या असं विचारत। पूर्वेला जेव्हा उगवत्या सूर्याची लालिमा दिसे त्यावेळी लहान मुलांसारखा एक वेगळाच आनंदी चेहरा घेऊन बाबा रूम बाहेर येत व खुर्चीत बसून सूर्यस्नान सुरू होई। दिवस कितीही चढला तरी वर छत्री धरू देत नसत। कडक उन्हाळ्यात कधी कधी सूर्योदय ते सूर्यास्त तळपत्या सूर्याखाली बसून राहत। बऱ्याचदा बाबा सूर्याकडे पाहत त्राटक लावून बसत। जो दुपारचा सूर्य आपण क्षणभर देखील पाहू शकत नाही त्या सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहत बाबा समाधी अवस्थेत जात। सकाळचं नैवेद्याचं ताट बाबा बऱ्याचदा उन्हात ठेवायला लावत आणि काही तासांनी जवळ घेऊन त्यातील काही घास खाऊन परत उन्हात ठेवायला लावत। बाबांचे कितीतरी फोटो आहेत ज्यात बाबा माध्यानीच्या सूर्याकडे पाहत बसलेत। खालील फोटो हा पिठापूर जवळील उप्पाडा येथील समुद्र किनाऱ्यावरील आहे, ज्यात बाबा सरळ सरळ डोक्यावरील सूर्याकडे पाहत आहेत।
हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.